नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 8वी मधील विषय विज्ञान पाहणार आहोत. एका नवीन पाठाला, एका नवीन घटकाला आपण सुरुवात करणार आहोत आणि आपल्या पाठाचं नाव आहे मानवनिर्मित पदार्थ. मानव निर्मित पदार्थ म्हणजे काय की जे आपण गोष्टी वापरतो दैनंदिन जीवनामधल्या आपल्या ज्या गोष्टी आहेत की ज्या वस्तू आणि पदार्थ त्या वस्तू आहेत कशापासून बनलेल्या आहेत त्या दोन घटकापासून बनले. जे सर्वात प्रथम आहे की जे निसर्गापासून बनलेले आहेत त्यांना निसर्गनिर्मित पदार्थ म्हणणार आणि ज्या मानवाने निसर्गातल्या वस्तूवरती संशोधन करून किंवा प्रक्रिया करून ज्या वस्तू बनवल्या आहेत त्या आपण म्हणू शकतो मानवनिर्मित आहे. तर अशा प्रकारे हे जे दोन घटक आहेत म्हणजे निसर्गापासून आणि जे मानवापासून जे निर्माण केलेले आहेत या दोन्ही पदार्थांचा आपण काय करतो असतो दैनंदिन जीवनामध्ये वापर करत असतो. आणि म्हणून आपण या पाठात पाहणार आहोत की आपण या पाठात मानवनिर्मित पदार्थांची माहिती घेणार आहोत. मग ते मानवनिर्मित पदार्थ कोणकोणते आहेत हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. कोणते प्रकार पदार्थ कोणते आपण पदार्थ आपण वापरत असतो की कोणते घटक आपण वापरत आहोत हे सगळे आपल्याला माहिती आहे. आपण चला सुरुवात करूया आपल्या पाठाला. इथे दिले मानवनिर्मित पदार्थ आहे हे आपलं एक्सप्लेनेशनला म्हणजे स्पष्टीकरणाला सुरुवात केलेली आहे. आता ते पदार्थ कोणते बघा इथे सांगितलंय आपण दैनंदिन व्यवहारात अनेक प्रकारच्या वस्तू वापरतो. त्या हर एक प्रकारच्या वस्तू आहेत की तुम्ही तुमच्या घरामध्ये सुरुवात केली तर घरामध्ये तुम्हाला हर एक प्रकारच्या वस्तू मिळणार आहेत. उदाहरणार्थ जसं पिण्याचा ग्लास आहे, कप आहे, त्याचप्रमाणे बसण्यासाठी खुर्ची आहे, जेवणाची प्लेट आहे. हर एक प्रकारच्या ज्या वस्तू आहेत, ज्या खेळण्या आहेत, जे मोबाईल आहे, त्याचप्रमाणे जो टी व्ही युनिट आहे, हर एक प्रकारच्या वस्तू आहेत त्या तुम्हाला इथे दिसत आहेत. आणि म्हणून आपण की आपण दैनंदिन अनेक प्रकारच्या ज्या वस्तू पाहतो म्हणजे तुम्हाला कोणकोणत्या वस्तू दिसत आहेत बघा. पेन आहे, त्याचप्रमाणे इथे वॉच आहे, घड्याळ आहे, किचेन आहे, इथे बघा बॅग आहे. त्या हर एक प्रकारच्या. मग ह्या वस्तू ह्या निसर्गनिर्मित आहेत का मानवनिर्मित आहेत? तर ह्या वस्तू कशा आहेत मुलांनो? मानवनिर्मित आहेत. म्हणजे ज्या निसर्गाच्या असणारे जे पदार्थ आहेत त्यांच्यावर प्रक्रिया करून त्या वस्तू बनवल्या जातात त्यांना आपण काय म्हणत आहोत मुलांनो? मानवनिर्मित पदार्थ म्हटले जातो. आणि म्हणून अशाच प्रकारचा आपला जो पाठच आहे की मानवनिर्मित पदार्थ मनुष्याने बनवलेले जे पदार्थ आहेत ते कोणते आहेत त्याच्या संदर्भात आपण अभ्यास करत आहोत. इथे आपण दैनंदिन व्यवहारात या अनेक प्रकारच्या ह्या वस्तू आपण बघत असतो. त्या लाकूड, काच, प्लास्टिक, धागे, माती, धातू, रबर इत्यादीपासून बनवले असतात. म्हणजे निसर्गाचं उपलब्ध असलेलं काय आहे ते लाकूड आहे. तर लाकूड हे काय आहे? लाकडापासून अनेक वस्तू बनल्या जातात आणि हर एक प्रकारचं जे फर्निचर आहे ते देखील तुम्ही बनलं जातं. म्हणजे उदाहरणार्थ आपल्या घरामध्ये आपण जर पाहिलं तर घरातले असणारे जे शोकेश आहे, जे लाकडी कपाट आहे, कबर्ड्स आहे, त्यामध्ये खुर्च्या आहे, टेबल आहे, डायनिंग टेबल आहे, हर एक प्रकारचे जे लाकडी गोष्टी आहेत त्या आपण लाकडापासून म्हणजे निसर्गापासून जे मूळ स्तोत्र आहे लाकूड आहे मग त्याच्यापासून बनलं आहे. त्याचं काच आहे, काचेपासून देखील अनेक भांडी बनवली जातात की ज्याचा आपण जीवनामध्ये काय करतो आहोत आपला वापर करत असतो. म्हणजेच काचेपासून ग्लास आहे, कप आहे, त्याचप्रमाणे काचेचे एक वेगवेगळ्या प्रकारचे जे जेवणाची सर्व प्रकारची जी भांडी आहेत, त्याचप्रमाणे काचेचा टीपॉय आहे, काचेचं जे डायनिंग टेबल आहे आणि ऑफिसेसमध्ये लागणाऱ्या देखील ज्या काचेच्या वस्तू आहेत तशा हर एक प्रकारच्या ज्या वस्तू आहेत त्या काचेपासून बनले जातात. प्लास्टिक आहे तर प्लास्टिक हे तर देखील आपण देखील त्याचा वापर करतो. प्लास्टिकची जी भांडी आहेत उदाहरणार्थ जे आपण पाहू शकतो की प्लास्टिकची हर एक प्रकारची जी भांडी आहे की जी आपण फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी जे कांदे बटाटे ठेवण्यासाठी जो रॅक आहे तो आपण वापरला जात आहे. प्लास्टिकची जो ट्रे आहे अशी खूप सारी जी भांडी आहे ती प्लास्टिक या प्लास्टिक या पदार्थापासून बनली गेलेली आहेत त्याचा देखील आपण वापर करत असतो. धागे आहेत बघा, धागे, माती, धातू, धाग्यापासून देखील वेगवेगळ्या प्रकारचे कपडे बनवले जातात आणि त्याची देखील निर्मिती होते. माती आहे, काही मातीच्या हर एक प्रकारच्या ज्या वस्तू आहेत त्या देखील बनवल्या जातात आणि त्याच्यापासून देखील विविध प्रकारच्या वस्तूंना देखील निर्मिती केली जाते आणि त्या वस्तू देखील आपण दैनंदिन जीवनात वापर करतो. त्याचप्रमाणे जर धातू आणि रबर आहे, हर एक प्रकारचे धातूचाही आपल्या जीवनात उपयोग करतो आणि रबरपासून देखील ज्या खेळण्या आहेत ते रबराचा वापर हा अनेक गोष्टीमध्ये क्षेत्रामध्ये केला जातो. जसं खेळण्यामध्ये केला जातो, मोटारीच्या वाहनामध्ये केला जातो, त्याचप्रमाणे शालेय जीवनामध्ये लागणारे जे रबर आहे किंवा हर एक जी गोष्ट आहे ते रबर अनेक प्रकारे त्याचा वापर आपण जीवनात केला जातो. तर बघा तर अशा प्रकारे बघायचे तर लाकूड आहे, कपडे आहेत, मातीची जी भांडी आहेत, त्याच्यावर धातू आहे, हे धातूपासून बनलेले देखील काय आहेत भांडी आहे जी स्टीलची भांडी आहेत बघा इथे दिसत आहे. यापैकी लाकूड, खनिज, खडक, खनिजे, पाणी यासारखे पदार्थ हे नैसर्गिक उपलब्ध आहेत. पण नैसर्गिकरित्या उपलब्ध असणारे जे पदार्थ कोणते आहेत बघा इथे दिले आहे. लाकूड आहे,
नैसर्गिकरित्या उपलब्ध असणारे पदार्थ लाकूड आहे, खनिज आहे, खडक आणि खनिज पण पाणी, हे काय आहे नैसर्गिक आहेत. तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारू शकतो की जे नैसर्गिक पदार्थ असणारे नैसर्गिक पदार्थ कोणकोणते आहेत. तर यापैकी तुम्ही बोलू शकता की लाकूड आहे, खनिज आहे, त्याचप्रमाणे खडक, खनिज आणि पाणी आहे. तर हे सर्व कसे आहेत, नैसर्गिक पदार्थ उपलब्ध आहेत. आणि यापासून आपण जे आपलं मूळ स्रोत आहे त्यापासून आपण काय म्हणत आहोत, जे पदार्थ बघा, लाकूड आहे, खनिज आहे, खडक आहे, खनिज आहे, पाणी आहे, आणि सगळे कसे आहेत नैसर्गिकरित्या उपलब्ध असणारे हे पदार्थ आहेत. आणि म्हणून त्यांना निसर्गनिर्मित पदार्थ म्हणतात. कसं म्हणतात, निसर्गनिर्मित. कोणते पदार्थ आहेत हे, म्हणजे ते निसर्गापासून निर्माण झालेले आहेत आणि त्याची ती निर्मिती झाली आहे, आणि म्हणून त्याचे जे त्याची नावं आहेत ती कशी आहेत, निसर्गनिर्मित हे पदार्थ म्हटले जातात. तर म्हणून त्यांना कोणते पदार्थ बोलले जातात मुलांनो, निसर्गनिर्मित पदार्थ बोलले जातात. म्हणजेच काय आहे की मानवाने नैसर्गिक पदार्थावर प्रयोगशाळेत संशोधन करून कारखान्यात वेगवेगळ्या पदार्थांचे उत्पादन करण्यात आलं आहे. की जे काही नैसर्गिक जे घटक आहेत त्या नैसर्गिक घटकापासून त्या मानवाने त्याच्यावर संशोधन करून आणि प्रक्रिया करून एक कृत्रिम पदार्थ तयार केला आहे. आणि त्याचप्रकारे मग हर एक जे प्रोडक्ट आहे जे आज आपण मार्केटमध्ये उपलब्ध आहे, मग हे जे हर एक प्रोडक्ट आपल्याला माहिती आहे, आपण डिमार्टला जातो आणि या सर्व वस्तू आपण खरेदी करतो. मग याच्यामध्ये काय काय तुम्हाला दिसत आहे, मॅगी आहे, सॉस आहे, जॅम आहे, त्याचप्रमाणे कोलगेट आहे, आणि हर एक प्रकारचे जे खाद्यपदार्थ आहेत, मसाले आहेत, हे सर्व पदार्थ आहेत ते काय आहेत मुलांनो, की ते बनवले गेले आहेत. जसं तिथे आपण पाहू शकतो इथे कैरीचं लोणचं आहे. मग कैरी काय आहे, हा मूळ स्रोत आहे, नैसर्गिक आहे, पण त्याच्यावर प्रक्रिया करून हा पदार्थ तयार केलेला आहे. समजतंय मुलांनो. आता जसं आपण हे जे तूप आहे, आपण पाहू शकतो इथे लिहिलंय काऊ घी लिहिलंय, म्हणजेच हे काय आहे, तूप आहे. मग तुपावर देखील नैसर्गिक आपलं जे घटक आहे काय आहे, दूध आहे. मग दुधापासून हर एक पदार्थ तयार केले जातात. जसं तूप आहे, लोणी आहे, त्याचप्रमाणे दही आहे, ताक आहे, त्याचप्रमाणे त्याच्यामधून देखील आपण घी केलं जातं. तर दुधाची साय तापून मग त्याच्यापासून देखील आपल्याला तूप मिळवता येतं. म्हणजे अशाच प्रकारे त्याच्यावर प्रक्रिया करून मानव हर एक प्रकारचं काय करत आहेत, प्रक्रिया करत आहेत या नैसर्गिक पदार्थावरती, आणि मग ते काय म्हणत आहे आपण त्याला म्हणून की कृत्रिम पदार्थ हे तयार होत आहेत. म्हणजेच काय, मानवाने नैसर्गिक पदार्थावर प्रयोगशाळेमध्ये जे एक्सपेरिमेंट केले आहेत आणि कारखान्यामध्ये त्यांचे रिसर्च जाऊन कारखान्यात वेगवेगळ्या पदार्थांचे उत्पादन करण्यात आले आहेत. म्हणजे त्यांना काय केले आहे, त्यांची निर्मिती करण्यात आलेली आहे. इथपर्यंत मुलांना क्लिअर आहे, समजतंय की बघा अशा प्रकारे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी प्रोडक्ट हे निर्माण केलेलं आहे, त्याच्यावर रासायनिक अभिक्रिया करून अशा प्रकारे तयार करण्यात आलेल्या पदार्थांना मानवनिर्मित पदार्थ असे म्हटले जाते. काय म्हटले जाते अशा पदार्थांना, मानवनिर्मित पदार्थ. म्हणजे मानवाने निर्माण केलेलं आहे म्हणून त्याला नाव काय आलं आहे, मानवनिर्मित पदार्थ असं आपण त्याला म्हटलेलं आहे. मग हर एक जे पदार्थ जे काही तुम्हाला इथे दिसत आहेत, नेल पण आहे, जाम आहे, त्याचप्रमाणे इन्स्टंट गुलाबजामुन आहे, साबुदाणा आहे, त्याचप्रमाणे काही जे लोणचं आहे, म्हणजे सर्व प्रकार आहे ते अशा प्रकारे तयार करण्यात आलेल्या पदार्थांना आपण काय म्हणत आहोत, मानवनिर्मित पदार्थ म्हणत आहोत. उदाहरणार्थ काच, प्लास्टिक, कृत्रिम धागे, थर्माकोल. बघा आता त्यांनी दिलं आहे की उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे एक प्रकारे काय काय बनवलेलं आहे, मग काच आहे, प्लास्टिक आहे, कृत्रिम जागे आहे, थर्माकोल आहे, इत्यादी वस्तू त्यांनी त्या मूळ घटकापासून बनवलेलं आहे आणि म्हणून त्याची नावं दिली आहेत. आणि म्हणून त्यांनी प्रथम घेतलं की जे प्लास्टिक आहे, म्हणजे प्लास्टिक हा घटक तुम्हा सर्वांना माहिती आहे की प्लास्टिक हा काय आहे, एक जो घटक आहे की तो अद्रावणीय, म्हणजे तो कधीही खराब होत नाही किंवा तो कधी कुजत नाही, तो खराब होत नाही. उष्णता, पाणी आणि पाऊस आणि हवामान याचा त्याच्यावर काही परिणाम होत नाही. प्लास्टिक गंजत नाही आणि त्याला विघटनासाठी हजारो वर्ष हे लागत असतात. मग आता प्लास्टिक या संदर्भात आपण बघू की प्लास्टिकच्या काय असतात, समोर खेळणे असतात, भांडे असतात, प्लास्टिकच्या पिशव्या असतात, हे अशा प्रकारच्या रंगबिरंगी पिशव्या देखील असतात. अकार्यता गुणधर्म असणारा व सेंद्रिय बहुपारिकापासून बनवलेला मानवनिर्मित पदार्थ म्हणजे काय आहे, प्लास्टिक आहे. मग प्लास्टिक हा कोणी बनवला आहे, मानवाने निर्माण केला आहे. म्हणून आपण त्याचा जो पहिला घटक घेतलेला आहे तो कोणता आहे, प्लास्टिक आहे. आणि म्हणून त्याच्या अकार्यता गुणधर्म असणाऱ्या व सेंद्रिय व बहुपारिवारिक बनलेल्या, बघा तिथे सेंद्रिय बहुवारिकापासून बनवलेला मानवनिर्मित जो पदार्थ आहे तो कसा आहे, त्याला आपण नाव दिलेलं आहे. म्हणजे मला परीक्षेला प्रश्न विचारू शकतो की प्लॅस्टिक म्हणजे काय, तर प्लॅस्टिक म्हणजे त्याचं तुम्हाला इथे डेफिनेशन किंवा त्याची व्याख्या ही सांगता आली पाहिजे. अकार्यता गुणधर्म असणारे व सेंद्रिय बहुवारिकापासून बनवलेले जे मानवनिर्मित पदार्थ आहे त्याला आपण
प्लॅस्टिक म्हणत आहोत. मग सगळ्याच प्लॅस्टिकची रचना ही एकसारखी नसते. जे हर एक जे प्लॅस्टिक आहे मग त्याचा जो आकार आहे किंवा त्याचा जो शेप आपण त्याची रचना ही तुम्हाला इथे सारखी दिसत आहे का? हर एक जी बॉटल आहे, जे हर एक जे प्लॅस्टिक आहे त्याची ही रचना कशी आहे, वेगळ्या आकाराची तुम्हाला इथे दिसत आहे. बघा, हर एक प्रकारचा आकार एक आहे तर नाही, त्याचा तुम्हाला आकार कसा दिसणार आहे, वेगळ्या प्रकारामध्ये दिसणार आहे. काहीची रचना ही रेखीव तर काहीची ही चक्राकार असते. काहीची रेखीव आहे बघा, की काहीची रेखीव आहे तर काहीची चक्राकार आहे, काही गोल आहे. बघा, हे अशा प्रकारचे बघा इथे तुम्हाला गोल आकारामध्ये दिसेल, काहीची चक्राकार आकारामध्ये आहे तर काहीची गोल आकारामध्ये देखील दिसत आहे. म्हणजे त्याच्या रचनेमध्ये काय आहे, फरक इथे आपल्याला दिसून येत आहे. तर अशा प्रकारे बघा दिले उष्णतेच्या होणाऱ्या परिणामाच्या आधारावर प्लॅस्टिकचे 2 प्रकारामध्ये विभाजन येते. उष्णतेच्या होणारा परिणाम म्हणजे त्या प्लॅस्टिकला जर उष्णता दिली तर त्या उष्णतेच्या परिणामानुसार त्याच्यामध्ये 2 प्रकार आपल्याला आढळून येतात प्लॅस्टिकचे. मग आता जो पहिला प्रकार आपण देखील पाहणार आहोत, जो उष्णतेच्या होणाऱ्या परिणामाच्या आधारावर प्लॅस्टिकचे 2 प्रकारात विभाजन होते. म्हणजे एक आहे जो थर्माकॉल आहे आणि दुसरा आहे थर्मासेटिंग आहे. बघा, आता इथे आपण पाहिलं की उष्णतेच्या परिणाम होणाऱ्या आधारावर प्लॅस्टिकचे हे 2 प्रकार पडतात. मग हे प्लॅस्टिकचे जे 2 प्रकार आहे, पहिला आहे थर्माप्लास्टिक आणि दुसरा आहे थर्मासेटिंग आहे. मग याच्याबद्दलची देखील आपण माहिती घेणार आहोत. बघा, पहिलं आहे थर्माप्लास्टिक आहे आणि दुसरं आहे थर्मासेटिंग. आपले 2 प्रकार झालेले आहेत. तुम्हाला समजलं पाहिजे की जे प्लास्टिक आहे, प्लास्टिकचं वर्गीकरण हे 2 प्रकारामध्ये आहे. पहिलं थर्माप्लास्टिक आहे आणि दुसरं आहे थर्मासेटिंग. तर आता आपण पहिलं पाहणार की थर्माप्लास्टिक म्हणजे काय, त्याच्या संदर्भाची आपण इथे माहिती घेणार आहोत. इथे दिलं आहे थर्माप्लास्टिक. आता ते पाहणार आहोत की या ज्या प्लास्टिकला हवा तसा आकार देत आहे तो त्याला काय म्हटले जाते, थर्माप्लास्टिक म्हटले जाते. बघा, जे प्लास्टिक आहे की ज्याला आपण हवा तसा आकार देऊ शकतो किंवा हवा त्या साच्यामध्ये त्याला आपण सहज डाळू शकतो, म्हणजेच आपण त्याला काय म्हणणार आहोत. बघा, इथे दिलं आहे उष्ण मृदा. म्हणजेच काय आहे, उष्ण मृदू असे म्हटले जाते. म्हणजे ज्या प्लास्टिकला हवा तसा आकार देतात तो त्यास थर्माप्लास्टिक असे म्हटले जाते. म्हणजेच काय आहे, उष्ण मृदू असे त्याला आपण म्हटले जाते. म्हणजे जे छोट्या छोट्या आकार तुम्हाला प्लास्टिक दिसत आहे. दुसरं आहे पॉलिव्हिनाइल क्लोराईड. म्हणजे याच्यातला जो पहिला प्रकार आहे थर्माप्लास्टिक मधलाच, मग त्याच्यामध्ये देखील प्रकार पडतात. मग त्याच्यामधला हा जो पहिला प्रकार आहे पॉलिव्हिनाइल क्लोराईड म्हणजेच काय आहे, PVC आहे. पॉलिव्हिनाइल क्लोराईड PVC. मग त्याच्यामध्ये ते काय आहे आपण त्या पाहणार आहोत. जे बाटल्या, रेनकोट, पाईप, हँडबॅग, बूट इत्यादी वाहक तारांची आवरणे, फर्निचर, दोरखंड, खेळणी इत्यादी होतात. आता बघा, जो पहिला प्रकार आपण बघा पाहिलं होतं त्याच्यापासून काय काय बनले जाते, बाटल्या, रेनकोट, पाईप, हँडबॅग, बूट, विद्युत तारकाची आवरे आणि फर्निचर, हे सर्व दोरखंड, खेळणी हे बनली जाते फॉरेनेट या प्लास्टिक पासून. बघा, आता दुसरा आहे पॉलिस्टायराईन. पॉलिस्टायराईनपासून काय काय बनलं जातं, रेफ्रिजरेटर सारख्या विद्युत उपकरणाचे उष्णरोधक भाग, यंत्राचे गिअर, खेळणी आणि वस्तूचे संरक्षक आवरणे. पॉलिस्टायराईनपासून कोणत्या गोष्टी बनवल्या जातात की जे रेफ्रिजरेटर सारख्यामध्ये विद्युत उपकरणामध्ये देखील त्याचा उपयोग होत आहे. त्याचप्रमाणे जे उष्णरोधक भाग म्हणून आहे, म्हणजे पाण्याला जे हीट होत आहे, जे आपला फ्रीज आहे त्या फ्रीजमध्ये उष्णता जी निर्माण होते ती उष्णता खेचून घेण्यासाठी किती उष्णता रोधक आहे त्याच्यासाठी त्याचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे बघा, यंत्राचे जे गिअर आहेत, जे मोठे मोठे जे ट्रक आहे, ज्या गाड्या आहेत त्या यंत्राच्या गिअरमध्ये देखील त्याचा वापर होत आहे. खेळण्यामध्ये वापर होत आहे. वस्तूची संरक्षक आवरणे म्हणून अशा प्रकारे एखादी जी वस्तू आहे ती घरी आणल्यामुळे मी त्या सुरक्षा रक्षक म्हणून देखील पॉलिस्टायराईनचा वापर करण्यात येत आहे. तसं इथे बघा चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता. आणि खेळणी आहे दिलेली आहे. अशा प्रकारे याचा ह्या सर्व गोष्टीत वापर होत आहे. उदाहरणार्थ बघा, त्याचे उदाहरण CD, DVDचे कव्हर इत्यादी. CD आणि DVDचे कव्हर हे सर्व इत्यादी काय आहे त्याच्यामध्ये त्याचा वापर होत आहे. आता तिसरं आहे पॉलिइथिलीन. पॉलिइथिलीन म्हणजे काय आहे बघा, आपण पाहत आहोत. पॉलिइथिलीन म्हणजे दुधाच्या पिशव्या, पॅकिंगच्या पिशव्या, मऊ, गार्डन पाईप इत्यादी पॉलिइथिलीनचा वापर होत आहे. म्हणजे आपल्या घरामध्ये जे दुधाच्या ज्या पिशव्या येतात, मग ते दुधाच्या पिशव्या अशा प्रकारच्या इथे तुम्हाला चित्रात बघा दिसत आहे. बघा, पॉलिथिलीन आहे आणि त्याच्यानंतर जो दुधाच्या जी पिशवी आहे बघा त्याचं देखील ह्या ज्या दुधाच्या पिशव्या आहेत, मग गोकुळ दूध आहे, वारणा दूध आहे, मानव दूध आहे, अमूल दूध आहे, ह्या दुधाच्या पिशव्या म्हणा किंवा पॅकिंगच्या ज्या पिशव्या ज्या पॅकिंग करण्यासाठी ज्या पिशव्या असतात त्या म्हणा. त्याचप्रमाणे मऊ गार्डन पाईपच्या गार्डनमध्ये जो गार्डनसाठी जो पाण्याचा वापर करण्यासाठी जो पाईपचा वापर केला जातो तो मऊ गार्डन पाईप ह्या पॉलिइथिलीनच्या नावाच्या प्लास्टिकपासूनच बनलेले असतात. अशा प्रकारचे तिथे चित्र दिसत आहे. बघा, इथे आहे दुधाच्या पिशव्या आहेत, त्या पॅकिंगच्या पिशव्या आहेत आणि हा जो पाईप आहे गार्डनचा हे
ते पॉलिथिन नावाच्या पासून तो वापर केलेला आहे, तोपासून तो तयार बनवण्यात आलेला आहे. चौथा आहे पॉलिप्रोपिलीन म्हणजेच PP आहे. पॉलिप्रोपिलीन आता हे काय आहे बघा पाहणार आहोत. लाऊडस्पीकर व वाहनाचे भाग, दोरखंड, चटया, प्रयोगशाळेतील उपकरणे बघा. ते लाऊडस्पीकरमध्ये त्याचा वापर करत आहे. वाहनाचे जे भाग आहेत त्याच्यात वापर होत आहे. दोरखंड आणि चटया आहेत त्याच्यासाठी देखील त्याच्यामध्ये देखील त्याचा वापर होत आहे. प्रयोगशाळेतील जी उपकरणे आहेत त्याच्यामध्ये देखील त्याचा वापर होत आहे. बघा अशा प्रकारची प्रयोगशाळेची जी उपकरणं आहेत बघा इथे पाहू शकता तुम्ही. पॉलिप्रोपिलाइनमध्ये देखील आपण पाहणार आहोत की बघा अशा प्रकारे वाहनामध्ये लाऊडस्पीकरमध्ये बघा दोरखंड म्हणून देखील होत आहे, चटया म्हणून देखील होत आहे. त्याचप्रमाणे प्रयोगशाळेतील जे छोटे प्लॅस्टिकचे डबे आहेत त्याच्यामध्ये ते उपकरणं आहेत त्याच्यामध्ये देखील त्याचा वापर होत आहे. चौथा आहे थर्मासेट. बघा आता दुसरं जे दिलं आहे ते थर्मासेटिंग आहे. आता दुसरा जो प्रकार आहे, आपण 5 प्रकार पाहिले, आता आपण दुसरं पाहणार आहोत. थर्मासेटिंग म्हणजे काय? जे प्लॅस्टिक ज्यास एकदा साच्यात टाकून एका विशिष्ट आकार प्राप्त झाल्यानंतर पुन्हा उष्णता देऊन ते बघा म्हणजे एकदा का त्या साच्यामध्ये टाकला गेला म्हणजे ते मोठमोठे एक प्रकारे म्हणू शकतो बसण्यासाठी जे असणारे जे सीट आहेत म्हणा किंवा एखादे फर्निचर आहे किंवा एखादी खुर्ची आहे, अशा प्रकारे त्याचा आकार देण्यासाठी त्याला काय होत आहे थर्मासेटिंग म्हणले. म्हणजे ते सेटिंग केली आहे की त्याला एक प्रकारे जो साचा दिला आहे आणि तो एकदा साच्यात ढाळल्यानंतर तो पुन्हा तो आकार बदलता येत नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितले जे प्लॅस्टिकचे असे एकदा साच्यात टाकून एक विशिष्ट आकार प्राप्त झाल्यानंतर पुन्हा उष्णता देऊन सुद्धा काय होत आहे त्याचा आकार मूळ हा बदलत नाही आहे. आणि म्हणून अशा प्रकारे बघा त्यांनी तुम्हाला चित्र तिथे दाखवलेलं आहे की अशा प्रकारे की त्यांना एकदा जर साच्यामध्ये टाकलं गेलं तर त्यामुळं त्याच्या आकारामध्ये आपल्याला इथे बदल होत नाही. म्हणजे याचा आकार बदलता येत नाही व त्याच थर्मासेटिंग म्हणजे उष्मादृढ असे म्हटले जाते. व त्याचा पुन्हा आकार बदलता येणार नाही, तो सेटिंगमध्ये फिट होतो, त्याच थर्मासेटिंग म्हटले जाते. मग त्याचे उदाहरणं काय आहे? फर्स्ट आहे बॅकलाईट आहे. बॅकलाईट काय आहे बघा इथे दिलं आहे. रेडिओ, TV, टेलिफोन याचे कॅबिनेट, इलेक्ट्रिक स्विच, खेळणे, गृहोपयोगी वस्तू, कुकरचे हँडलवरील आवरण इत्यादी सर्व गोष्टीसाठी बनला जातो. बघा थर्मासेटिंगचा उपयोग कोणत्या गोष्टीसाठी होतो की जो रेडिओ आहे आपल्या घरात म्हणजे आपण रेडिओ वापरला जातो, जो TV आहे तो वापरला जातो, जो टेलिफोन आहे ते टेलिफोन आपलं जसं लँडलाईनचा जो टेलिफोन आहे तर तो वापरला जातो, त्याचे कॅबिनेट किंवा त्याचं जे कॅबिनेट आहे. त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक जे स्विच आहे, जे खेळणी आहेत, गृहोपयोगी ज्या वस्तू आहेत जे आपल्याला घरामध्ये लागणारे जे भांडी आहेत, कुकरचे हँडलवर आवरण आहे, हे सर्व गोष्टी बघा यापासून बनलेल्या असतात. बघा इथे दिले आहे जे स्विच आहे, काय स्विच आहे, त्याचप्रमाणे ही जी भांडी आहेत, त्याचप्रमाणे हँडलचं जे स्विच आहे, हे जे मोठं जी मूठ आहे, कुकरचे हँडल आहे, तर यामध्ये त्याचा वापर केला जातो. दुसरं आहे मेलमाइन. मेलमाइन आता हे कोणत्या प्रकारात वापरले जाते? कबशा, प्लेट, ट्रे, विद्युतरोधक व ध्वनी रोधक आवरणे, विमानाच्या इंजिनाचे देखील काही भाग आहेत, या सर्व प्रकारामध्ये मेलमाइनचा वापर केला जात आहे. आता तिसरं आहे पॉलियुरेथिन. पॉलियुरेथिनमध्ये कशाचा वापर होत आहे? सरबोर्ड, छोट्या बोटी, फर्निचर, वाहनाच्या सीट्स इत्यादीमध्ये देखील त्याचा वापर होत आहे. पॉलियुरेथिनचा कशामध्ये वापर होत आहे बघा? सरबोर्ड आहे, ज्याच्या पाण्याच्या बोटीवर तिथे उभं राहून तिथे बोटीसारखं तिथे केलं जातं, जसं तुम्ही आता इथे बघा चित्रामध्ये पाहिलेलं आहे. बघा इथे चित्रामध्ये पाहिले सरबोर्ड आहे, छोट्या बोटी आहेत, फर्निचर आहे आणि वाहनाच्या सीट्स आहेत इत्यादी सर्वांमध्ये देखील याचा वापर होत आहे. चौथा आहे पॉलिइस्टर आहे. आता चौथा प्रकार आहे कापड उद्योग आहे. लेझर प्रिंटिंगचे टोनर, तंतू काच बनवण्यासाठी देखील पॉलिस्टरचा वापर केला जात आहे. कापड उद्योगमध्ये ज्या सर्व प्रकारचे जे कापड उद्योग आहे, जे वस्त्र उद्योग आहे, ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यामध्ये देखील याचा वापर केला जात आहे पॉलिस्टरचा. लेझर प्रिंटरचे जे टोनर्स आहेत त्याच्यामध्ये वापर होत आहे. तंतू काच बनवण्यासाठी म्हणजे ज्या फायबरच्या काच आहेत ते बनवण्यासाठी व पॉलिस्टरचा देखील त्याच्यामध्ये वापर होत आहे. आता सांगितले प्लास्टिकचे जे गुणधर्म आहेत ते कोणते आहेत? बघा प्लास्टिक मी जसं सुरुवातीला सांगितलं जे प्लास्टिक आहे ते गंजत नाही आहे, तर प्लास्टिकचे विघटनही होत नाही. मग ते विघटन होण्यासाठी हजारो वर्षाचा कालावधी लागत आहे. आणि म्हणून बघा हे अशा प्रकारचा जो प्लास्टिक आहे मग त्याच्यामध्ये हर एक प्रकारचे प्लास्टिक येऊ शकतात. त्या प्लास्टिकच्या ज्या पिशव्या आहेत, प्लास्टिकच्या बाटल्या आहेत, प्लास्टिकची जे खेळणी आहेत, प्लास्टिकचे जे सिरीज आहेत, अशा अनेक प्रकारचे प्लास्टिकचे जे भांडे आहेत, जे छोटे मोठे कप ग्लास आहेत, बशा आहेत, जे प्लास्टिकपासून बनलेले आहेत. हे सर्व प्लास्टिक आहे ते प्लास्टिक हजारो वर्ष ते काय होत आहे
ते खराब होत नाही किंवा ते वर्षानुवर्षे ते टिकतात. त्यांच्यावर हवेतील आर्द्रता, उष्णता, पाऊस यांचा परिणाम सहजासहजी होत नाही. म्हणजे कोणत्याही गोष्टीचा त्याच्यावर परिणाम होत नाही. बघा, त्यांनी दिलं की हवेतील जी आर्द्रता आहे, म्हणजे जे इन्व्हायरमेंट आहे, मग त्याच्यामुळे कोणतंही इन्व्हायरमेंट असेल, थंडी, ऊन, वारा, पाऊस, त्याचप्रमाणे असणाऱ्या मुलांना उष्णता, कितीही ऊन असलं, किती उष्णता निर्माण झाली तरी त्याच्यावर त्याचा परिणाम होत नाही. पाऊस जरी आला तरी त्याच्यावर त्याचा परिणाम होत नाही. आणि ते सहजासहजी बाबा त्याच्या कोणत्याच गोष्टीवर ऊन, वारा, पाऊस, उष्णता आणि पावसामुळे त्याच्यावर परिणाम होत नाही. आणि त्याचमुळे पाऊस आहे वर्षानुवर्षे टिकते. जे प्लास्टिक आहे ते वर्षानुवर्षे टिकते. त्यापासून कोणत्याही रंगाच्या वस्तू बनवता येतात. जे प्लास्टिक आहे, प्लास्टिकचं बघा पासून कोणत्याही प्रकारच्या बघा, आता इथे आपण जो गुणधर्म बघत आहोत त्यापासून कोणत्याही रंगाच्या ह्या वस्तू ह्या बनवल्या जातात. जर प्लास्टिक पासून कोणत्याही प्रकारच्या रंग, लाल, निळा, काळा, तुम्ही पाहू शकता. अकार्यता या गुणधर्मामुळेच कोणताही आकार देता येतो. आणि त्याच्यामध्ये कोणता गुणधर्म आहे? अकार्यता हा जो गुणधर्म आहे, या गुणधर्मामुळेच तो काय होत आहे, त्याला आपण हवा तसा आकार देऊ शकतो. त्रिकोण, चौकोन, आयत, लंबगोलाकार, की आपल्याला हवी तशी आपण त्याला प्रतिकृती तयार करू शकतो हव्या त्या कामासाठी. मग तो प्लास्टिकचा डब्बा असू दे किंवा छोटासा कप असू दे किंवा मोठा जग असू दे, त्याचप्रमाणे खेळण्याची जी भांडी असू दे. म्हणजे त्याचा प्लास्टिकमध्ये कोणता गुणधर्म आहे? अकार्यता हा गुणधर्म असल्यामुळे आपण त्याला हवा तसा आकार देखील इथे देऊ शकतो या प्लास्टिकला. बघा, उष्णता आणि विद्युताचा तो कळा आहे, दुर्वाहक आहे. आता हे आपल्या सुरुवातीला झालं की सुवाहक म्हणजे काय आणि दुर्वाहक म्हणजे काय हे आपल्याला क्लिअर झाले. की सुवाहक म्हणजे जे धातू उष्णतेचे वहन करते किंवा प्रसरण करते त्याला आपण काय म्हणत आहोत? सुवाहक म्हणत आहे. परंतु जे धातू उष्णतेचे वहन करत नाही त्याला आपण दुर्वाहक असं म्हणत आहोत. म्हणजे जे प्लास्टिक आहे बघा, उष्णता आणि विद्युताचा तो काय आहे? तो दुर्वाहक आहे. म्हणजे तो उष्णता वहन करत नाही आहे. बघा, तर अशा प्रकारे ते बघा त्यांनी दिलेलं आहे. वजनाने हलके असल्यामुळे वाहून नेण्यास ते सोयीचे आहे. की ते वजनाने काय आहे? हलके आहे. आणि हलके असल्यामुळे ते वाहून नेण्याचे देखील सोयीचे आहे. बघा, इथे दिलेलं आहे. आता इथे 2 पिशव्या बघा, किती सामान कॅरी केलेलं आहे आणि किती जड झालेलं आहे. परंतु ते स्वतः जे प्लॅस्टिकच्या ज्या पिशव्या आहेत त्या कशा आहेत? लाईट वेट आहे. आणि लाईट वेट असल्यामुळे ते लांबीने देखील आहेत. आणि त्याच्यामध्ये आपण खूप सारं देखील सामान कॅरी करून येऊ शकतो. त्याच्यामुळे ते वजनाने त्या ज्या पिशव्या आहेत, कॅरी बॅग आहेत, त्या हलक्या असल्यामुळे आपण वाहून नेण्यासाठी त्या सहज सोप्या उपलब्ध आपल्याला अशा इथे दिसून येत आहेत. अशा प्रकारे आपण त्याचे गुणधर्म इथे मुलांना पाहत आहोत. बघा, प्लास्टिकचा उपयोग आरोग्य सेवा क्षेत्रात केला जातो, जसे की सिरीजमध्ये. आता प्लास्टिकचा एक फक्त अत्यंत महत्त्वाचा जो उपयोग आहे तो कशासाठी होतोय? सिरीजसाठी होतोय. म्हणजे जे आपल्याला इंजेक्शन घ्यायचं, जर वॅक्सिन घ्यायचं असेल तर ते वॅक्सिन म्हणून की आपल्याला जे इंजेक्शन देण्यासाठी ते सिरीज म्हणून त्याचा वापर केला जात आहे. बघा, प्लास्टिकचा उपयोग आरोग्य सेवा क्षेत्रामध्ये देखील सिरीज याच्या माध्यमातून होत आहे. त्याचप्रमाणे मायक्रोवेव्ह ओव्हनामध्ये अन्न शिजवण्यासाठी देखील वापरली जाणारी जी भांडी आहे ही प्लास्टिकपासून बनवली जातात. की मायक्रोवेव्हमध्ये देखील जर आपल्याला जेवण गरम करायचं आहे किंवा जेवण बनवायचं आहे तर त्याच्यासाठी देखील त्याचा आपल्याला वापर होत आहे प्लास्टिकचा. त्याचप्रमाणे बघा, ते लिहिले भिंगे कृत्रिम दात बनवण्यासाठी पॉलिक्रिल प्लास्टिकचा देखील वापर होत आहे. भिंगे म्हणजे की जे चष्म्यामध्ये जे काचा वापरल्या जातात, ज्या काचांचा वापर केला जातो ते देखील बघा पॉलिक्रिल या काचेपासून होत आहे. त्याचप्रमाणे जे कृत्रिम दातं बनवायचे असेल, की जे दातं बनवण्याची जे एक नवीन आपण बोलू शकतो ना, जे कृत्रिम दातं बनवण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये देखील मुलांना पॉलिक्रिल नावाचा जो काच प्लास्टिक आहे त्याचा वापर इथे केला जातो. जसे चित्रामध्ये इथे पाहू शकता की नवीन दात, दुसरे दात बनवण्यासाठी आपण किंवा असं म्हणू शकतो की नकली दात बनवण्यासाठी देखील कृत्रिम दात बनवण्यासाठी, म्हणजेच जे आपले नॅचरल दात आहे तसेच दातासारखे दात दिसण्यासाठी देखील जे कृत्रिम दात बनवण्यासाठी देखील पॉलिक्रिल प्लास्टिक जे आहे त्या प्लास्टिकचा इथे आपल्याला वापर करताना दिसत आहे.